नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं एम एच मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण पाहिले गेलं तर मुंडेवाडी आजनसोड या भागातील प्रमुख मानला जाणारा हा बंधारा खरं तर पाण्याखाली गेला आहे. उजनी पांडव क्षेत्रामध्ये पावसाचा जोर खरं तर कायमस्वरूपी आहे. त्यानुसार खरं तर भीमा नदीपात्रामध्ये भीमा नदीनं रुद्ररूप धारण केले किंवा भीमा उजनी धरण पांडव क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जादा असल्याने भीमा नदी पात्रात खरं तर 2 लाखाहून अधिक पाण्याचा विसर्ग खरं सोडला जातोय. आणि हा मुंडेवाडी बंधारा आहे की कुंड असेल, आजूनसोंड असेल, सुस्ती असेल किंवा तुंगत या गावांना जोडणारा ह्या भागातील महत्त्वाचा बंधारा खरं तर पाण्याखाली गेला आहे. इथे आसपासचे शेतकरी असतील, या शेतकऱ्यांचं खरं तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरं तर पाणी गेले. या ठिकाणी स्थानिक आहे त्यांचं काय किंवा पाण्याबद्दल किंवा किती वेळा खरं तर ह्या पावसाळ्यामध्ये चौथ्यांदा हा मुंडेवाडी बंधारा पाण्यामध्ये गेला. ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहे. या पुरामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सगळी उभी पिकं पाण्याखाली आहेत. शेतकऱ्याने वर्षभर सांभाळलेली सगळी पिकं पाण्याखाली गेल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाचं शेतकऱ्याकडे लक्षच नाही. काय कुठलं त्यांचं शासकीय माणूस आलेला नाही, काय काही सुद्धा शासकीय व्यवस्था जी असते त्याचा काही सुद्धा विषय नाही. शेतकरी भयंकर अडचणीत आहे. गुरांचा चारा प्रामुख्यानं आमचं मुंडेवाडी गाव हे जर्सी गाईचं दूध उत्पादनाचं गाव आहे. 17-18 हजार लिटर दूध असते गावात आमच्या. गुरांचा चाराच पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत आहे. हा प्रमुख बंधारा मानला जातो ह्या भागातील पंढरपूरमधील मोहोळ भागाला जोडणारा हा बंधारा आणि हा चौथ्यांदा पाण्याखाली. त्यामुळे ग्रामस्थांची शेतकरी असली किंवा शेतकरी वर्ग खरं तर या ठिकाणी जात आहे. शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शेत असेल पाण्याखाली गेले, पंचनामा किंवा शेतकरी काय सोय नाही. खरं तर जीवन जनजीवन सगळं विस्कळीत झालंय. खाली झोपडपट्टीतल्या लोकांचं आता म्हणजे पाणी जर नाही थांबलं तर रातोरात त्यांना स्थलांतरित करावं लागणार. झोपडपट्टीच्या भागात पाणी शिरायला लागले. झोपडपट्टी वाड्या मार्गी पलीकडच्या बाजूने शासनाने लवकरात लवकर हे करावे, उपाययोजना करावी. बंधारा बंद झाले सगळं. आमच्या होड्या लावल्या त्या काय उपयोग नाही. सगळं चढ उतर काय आमचा धंदा सगळा बंद आहे. शासनाला कोणी विचारलं आलं नाही, काय नाही, कुठं राहिला, काय केलं, काय नाही, काय बोलली नाही ठिकाणी. तिकडे झोपडपट्टीमध्ये झोपडपट्टी आमच्या घरांनी पाण्यात जायला बरं पाणी गेलं पंचनामा करायला ते कोणा येतं कोण सुद्धा आलं नाही. बरं या खरं तर मुंडवाडीतील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया होत्या. पलीकडे अजून सोंड आहे. खरं तर अद्याप या ठिकाणी कुठले शासकीय अधिकारी असतील किंवा पाटबंधारे वगैरे अधिकारी या ठिकाणी आले नाहीत. शेतकऱ्यांचा अतोनात या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे. किंवा या मुंडवाडीत असतील झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमचं लवकरात लवकर पंचनामे व्हावे अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी. एम एच मराठी न्यूज मुंडेवाडी.